नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुणे पोलीस तुमचं स्वागत करतो कॉप्स ज्ञान यूट्यूब चॅनलवरती। आज आपण त्रिकोणी संख्या या टॉपिकवरची पोलीस भरतीला जे प्रश्न विचारले जातात त्या टाईपवरती आज आपण व्हिडिओ बघणार आहोत। आपण मागच्या व्हिडिओमध्ये नैसर्गिक संख्यांची बेरीज तसेच समविषम संख्यांची बेरीज सर्व टॉपिक एकाच व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे। आता आपण काय बघणार आहोत, त्रिकोणी संख्या या टॉपिकवरती देखील पोलीस भरतीला प्रश्न विचारला जातो। तुम्हाला जर नैसर्गिक संख्या तसेच समविषम संख्यांची बेरीज या टॉपिकवरचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जावा, तिथे व्हिडिओचा लिंक दिलेला आहे, तिथे जाऊन तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्रिकोणी संख्या यामधला टाईप पहिला काय आहे, प्रश्न पहिला, खालीलपैकी त्रिकोणी संख्या कोणती। आता आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, त्याच्यामधून त्रिकोणी संख्या कोणती असा विचारलेला आहे। तर पहिले काय करायचे मित्रांनो, जे ऑप्शन दिलेले आहेत ते बघायचे। आता आपण हा जो प्रश्न आहे मित्रांनो तो ऑप्शनवरून काढावा लागतो। आता बघा, एक संख्या घेतली 3 बरोबर। हा प्रश्न सोडवताना 3 या संख्येची डबल करायचं म्हणजे गुणिले 2 करायचं, उत्तर काय आला 6 बरोबर। 6 चे दोन क्रमागत अवयव पडत असतील तर ती त्रिकोणी संख्या असते बरोबर। क्रमागत अवयव म्हणजे 2 गुणाकारात 3 हे क्रमागत आहेत बरोबर। यांचा गुणाकार केला तर 6 उत्तर येतो, म्हणजे 6 आलं, म्हणजे हे दोघं क्रमागत आहेत। म्हणून त्रिकोणी संख्या कोणती आहे, ऑप्शन क्रमांक 1 3 ही त्रिकोणी संख्या आहे। समजलं का मित्रांनो? फक्त काय करायचं, ऑप्शन घ्यायचं 3, त्याचे डबल करायचे म्हणजे 3 चे डबल किती झाले 6 बरोबर। 6 चे क्रमागत अवयव कोणते आहेत, 2 गुणाकारात 3 म्हणजे 6, म्हणजे आपला त्रिकोणी संख्या कोणती आहे 3। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, शेवटचे जे टाईप आहेत ते अत्यंत IMP आहेत, त्याच्यावरती कायमस्वरूपी प्रश्न विचारला जातो, म्हणून तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। तर जाऊया पुढच्या प्रश्न क्रमांक 2 काय आहे, खालीलपैकी त्रिकोणी संख्या कोणती। मागच्या प्रमाणे सोडायचे, मागचा प्रश्न कसा सोडवला त्याप्रमाणे सोडायचा आहे। आपण ऑप्शन घेतला पहिला 5 गुणाकारात 2 केला, उत्तर काय आलं 10। याचे क्रमागत अवयव पडतात का, नाही। 5 गुणाकारात 2 हे क्रमागत अवयव नाही बरोबर। आता 10 घेतले आपण, 10 चे डबल किती झाले, 10 चे डबल 20 बरोबर। 20 चे क्रमागत अवयव कोणते आहेत, 5 चोक 20 बरोबर, म्हणजे हे क्रमागत आहेत बरोबर। क्रमागत अवयव असतील तर ती त्रिकोणी संख्या असते, म्हणजे आपली त्रिकोणी संख्या कोणती आहे, तर 10 ही त्रिकोणी संख्या आहे बरोबर। तर प्रश्न क्रमांक 3 काय आहे, खालीलपैकी त्रिकोणी संख्या कोणती। तुम्ही याचे उत्तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे मित्रांनो। यापैकी त्रिकोणी संख्या कोणती आहे याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे आहे। जाऊया पुढच्या टाईपकडे। टाईप नंबर 2 चा प्रश्न पहिला काय आहे, 36 या त्रिकोणी संख्येचा पाया किती। पाया विचारलाय बरोबर। हा प्रश्न कसा सोडवायचा मित्रांनो, दिलेली जी संख्या आहे, दिलेली संख्या कोणती आहे 36 बरोबर। 36 चे डबल करायचं, 36 गुणाकारात 2 केलं तर उत्तर किती आहे ते 36 गुणाकारात 2, 2 सक 12, एक हातच्याला परत गेला, 2 त्रिक 6 आणि 1 7, उत्तर काय आलं 72 बरोबर। 72 च्या आधीची वर्ग संख्या कोणती आहे, तर 64 ही 72 च्या अगोदरची वर्ग संख्या आहे। ही वर्ग संख्या कोणाची आहे, तर 8 याची वर्ग संख्या आहे बरोबर। आता 36 या त्रिकोणी संख्येच्या पाया कोणती झाली, तर 8 ही 36 या त्रिकोणी संख्येच्या पाया झाल्या। तर बघा मित्रांनो, 36 उत्तर कसं येतो बघा, 8 गुणाकारात 9 भागिले 2 केलं, 2 ने 8 ला भाग जातो, 2 1 2, 2 चोक 8, 4 गुणाकारात 9 केलं तर उत्तर येतं 36। म्हणजे तुम्ही ऑप्शनवरून सुद्धा काढू शकता, पण या प्रकारे सोडवा म्हणजे जेणेकरून तुमचं उत्तर लवकर येईल। तर 8 आहे योग्य उत्तर आहे। जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। क्रमांक 2 काय आहे, 10 या त्रिकोणी संख्येचा पाया किती। मागच्या प्रश्नाप्रमाणे सोडवायचे आहे। आता काय करायचं, 10 ही संख्या दिलेली आहे बरोबर, 10 घ्यायचा, गुणाकारात 2, आलेले उत्तर किती, 10 गुणिले 2 केलं तर उत्तर किती येते 20।
20च्या अगोदरची वर्गसंख्या कोणती आहे? तर 20च्या अगोदरची वर्गसंख्या आहे 16. 16 ही कोणत्या संख्येचा वर्ग आहे? तर 4च. म्हणजे 10 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे? तर 4. ऑप्शन क्रमांक 3 योग्य उत्तर आहे 4. प्रश्न क्रमांक 3 काय आहे? 6 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? काय 6 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करून घ्या व चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या, कारण की अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला मिळत जातील. जाऊया पुढच्या टाईपकडे. टाईप नंबर 3 काय आहे? टाईप नंबर 3चा प्रश्न पहिला. 6 पाया असलेली काय 6 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? आता आपल्याला इथं पाया दिलेला आहे मित्रांनो. आपल्याला काय करायचं आहे? त्रिकोणी संख्या. बरोबर. आता काय करायचं मित्रांनो? एकदम सोपी पद्धत आहे. दिलेली संख्या घ्यायची 6, गुणाकारात 6च्या पुढील संख्या किती आहे? 7, भागाकारात 2. बस एवढंच करायचं आहे. जेव्हा त्रिकोणी संख्या विचारली तेव्हा ही प्रोसेस करायची. आपल्याला दिलेलं काय आहे? पाया. आपल्याला काढायची काय आहे? त्रिकोणी संख्या. आता यांच्या भागाकार केला मित्रांनो. बघा, बे 1 बे, बे त्रिक 6 आलं का? 3 गुणाकारात 7 केलं तर किती होतात? 21. म्हणजे आपली त्रिकोणी संख्या किती आली? 21 ही त्रिकोणी संख्या आहे. 6 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? तर 21 ही त्रिकोणी संख्या आहे. मागच्या टाईप मध्ये काढलं होतं बघा आपण मित्रांनो. 21 गुणाकारात 2 केला आपण, उत्तर किती आला? 42. बरोबर. 42च्या अगोदरची वर्गसंख्या कोणती आहे? 36. 36 ही कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 6. 6चा वर्ग आहे म्हणजे 6 आला का इथं मित्रांनो? म्हणजे त्रिकोणी संख्या कोणती? 21. सर्व तुम्हाला ऑप्शन वरून आणि सोडवायचं कसं दोघं पद्धत सांगत आहे मित्रांनो, जेणेकरून तुम्ही उत्तर चांगल्या पद्धतीने काढू शकता. तुम्ही एखाद वेळी विसरला स्टेप तर ऑप्शन वरून देखील काढू शकता मित्रांनो. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 2 काय आहे? 8 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? मागच्या प्रश्नाप्रमाणे सोडवायचं आहे. आता इथे पण त्रिकोणी संख्या विचारलेला आहे, पाया दिलेला आहे. काय करायचं? 8 गुणाकारात 8ची पुढील संख्या कोणती आहे? 9, भागाकारात 2. 2 ने 8ला भाग दिला, बे 1 बे, बे चौक 8. 4 गुणाकारात 9, 9 चौक 36. म्हणजे उत्तर काय आलं आपलं? 36. ऑप्शन क्रमांक 1 याचे योग्य उत्तर आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 3 काय आहे? 11 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे मित्रांनो. याचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. जाऊया पुढच्या टाईपकडे. टाईप क्रमांक 4 आहे काय मित्रांनो? याच्यावरती बऱ्याच वेळा पोलीस भरतीला प्रश्न विचारले गेलेले आहेत, म्हणून लक्ष देऊन व्हिडिओ बघा. तर प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? 21 नंतर क्रमाने येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती? आता आपल्याला इथं त्रिकोणी संख्या दिलेली आहे. इथं 21 नंतर क्रमाने सांगितलंय, नंतर सांगितलंय. बरोबर मित्रांनो. पहिला आपल्याला त्याचा पाया काढावा लागेल. काय? पाया. तर आता पाया कसं काय काढायचं तुम्हाला मागच्या टाईपमध्ये सांगितलंय. काय करायचं? 21 संख्या घ्यायची, गुणाकारात 21ची डबल किती झाली? 21 गुणाकारात 2 केले तर किती झाले? 42. 42च्या अगोदरची वर्गसंख्या कोणती आहे? 36. बरोबर. 36 ही कोणत्या संख्येचा वर्ग आहे? तर 6. आलं का 6 उत्तर? आता काय करायचं मित्रांनो? नंतर सांगितलंय. बरोबर. नंतर सांगितलंय म्हणून आपल्याला काय करायचं आहे? बेरीज करायची आहे. काय? बेरीज करायची आहे. आता आलेला पाया जो आहे मित्रांनो तो इथे लिहायचा, प्लस दिलेली जी संख्या आहे ती बेरीज करायची. उत्तर किती आलं? 10. आता 10 आलं. आता मागच्या टाईपमध्ये तुम्हाला सर्व प्रश्न शिकवलेला आहे मित्रांनो. त्रिकोणी संख्या काढताना कसं काय काढायचं? तर दिलेली संख्या जी आहे 10 गुणाकारात पुढील संख्या कोणती आहे? 11, भागाकारात 2 करायचे. 2 ने 10ला भाग जातो, बे 1 बे, बे 5 10. उत्तर किती आलं? 55. म्हणजे आपली 55 हे योग्य उत्तर आहे. 21 नंतर क्रमाने येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती आहे? तर 55 ही चौथी त्रिकोणी संख्या आहे. अजून एक प्रश्न बघू मित्रांनो, तुम्हाला समजला नसेल तर पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 2 बघा. 3 नंतर क्रमाने येणारी 5वी त्रिकोणी संख्या कोणती? आता आपल्याला इथे त्रिकोणी संख्या दिलेली आहे. पहिलं पाया काढायचा. बरोबर. 3 नंतर कोणती त्रिकोणी संख्या? बरोबर. पहिले 3 घ्यायचं. बरोबर. 3 गुणाकारात 2 केला आपण, 3 दुने 6 होतात. बरोबर. 6 आलं. आता 6च्या अगोदरची वर्गसंख्या कोणती आहे? 4. 4 ही कोणत्या संख्येचा वर्ग आहे? तर 2चा. बरोबर. 2ची वर्गसंख्या आहे. आता
2 घ्यायचं, दिलेली संख्या जी आहे नंतर सांगितलंय बरोबर, नंतर सांगितलंय त्याच्यामुळे आपल्याला बेरीज करावं लागते. दिलेली संख्या कोणती आहे 5, यांची बेरीज केली आपण किती झाले 5 आणि 2 7. आता आलेलं जे उत्तर आहे ते इथं लिहायचं. गुणाकारात 7 ची पुढील संख्या कोणती आहे 8, भागाकारात 2 बरोबर. 2 ने 4 ला भाग दिला तर बे 1 बे, बे चोक 8. 7 गुणिले 4 केला तर 28. 28 हे आपलं उत्तर आलं. म्हणजे ऑप्शन क्रमांक हे याचे योग्य उत्तर आहे. 3 नंतर क्रमाने येणारी 5वी त्रिकोणी संख्या कोणती आहे तर 28 ही 3 नंतर क्रमाने येणारी 5वी त्रिकोणी संख्या आहे. जाऊया पुढच्या टाईपकडे. टाईप क्रमांक 5 सर्व IMP प्रश्न आहेत मित्रांनो, लक्ष देऊन बघा. टाईप क्रमांक 5 चा प्रश्न पहिला काय आहे 45 च्या मागील. आता मागच्या टाईपमध्ये नंतरची विचारले होते, इथं मागील विचारले आहे. 45 च्या मागील चौथी त्रिकोणी संख्या कोणती. मागच्या टाईप जसा प्रकारे सोडवला आपण त्याच प्रकारे सोडवायचं आहे. फक्त इथं मागील दिलेलं आहे म्हणजे आपल्याला वजाबाकी करावं लागते. काय वजाबाकी करावं लागते इथं. नंतर जर सांगितलं तर बेरीज करायची, मागील विचारलं तर वजाबाकी करायची. पहिले दिलेली संख्या घ्यायची 45. 45 गुणाकारात 2, उत्तर किती आलं 90. 90 च्या अगोदरची वर्ग संख्या कोणती आहे तर 81. सर्व वर्ग पाठ असले पाहिजेत. 30 पर्यंत सर्व वर्ग पाठ करून घ्यायचे. तर 81 कोणत्या संख्येचा वर्ग आहे 9च्या बरोबर. उत्तर काय आलं, उत्तर काय आलं आपलं 9. आता जे उत्तर आलं ते इथे लिहायचं. मागील सांगितलं त्याच्यामुळे वजाबाकी करायची. विचारलं किती आहे चौथी, म्हणजे याच्यातून 4 वजा करायचे. 9तून 4 गेले राहिले किती 5 बरोबर. आलेले जे उत्तर आहे ते खाली लिहायचं 5. 5 गुणाकारात 5 ची पुढील संख्या कोणती आहे 6, भागाकारात 2. 2 ने 6 ला भाग जातो, बे 1 बे, बे त्रिक 6. 5 गुणाकारात 3 केलं तर उत्तर किती आला 15. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 याचे योग्य उत्तर आहे. समजलं का मित्रांनो. तुम्हाला समजलं नसेल तर कमेंटमध्ये सांगा, नाहीतर परत हा व्हिडिओ बघा एक वेळा. नक्की तुम्हाला या व्हिडिओचा फायदा पुढील भरतीला होणार आहे. आपण एक प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो, कारण की बऱ्याच मुलांचा एका मार्कावरून रिझल्ट जातो. त्याच्यामुळे व्हिडिओ लक्ष देऊन बघा. सर्व आपण मॅथ्सचे टॉपिक वाईज प्रश्न कव्हर करणार आहोत. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. टाईप क्रमांक 5 चा प्रश्न दुसरा काय आहे 36 च्या मागील चौथी त्रिकोणी संख्या कोणती. इथं पण मागील विचारलंय बघ. मागील विचारणं म्हणजे एकच लक्षात ठेवायचं, वजाबाकी करायची. आता दिलेली संख्या कोणती आहे 36. 36 लिहायचं. 36 चे डबल करायची. 36 गुणाकारात 2 केला तर किती होतं 72. 72 च्या अगोदरची वर्ग संख्या कोणती आहे तर 64. 64 ही कोणत्या संख्येचा वर्ग आहे तर 8 या संख्येचा वर्ग आहे बरोबर. आलेले उत्तर लिहायचं. दिलेली संख्या कोणती आहे त्रिकोणी संख्या 4 आहे. याच्यातून 4 वजा करायची, कारण की मागील विचारले म्हणून वजाबाकी करावं लागते आपल्याला बरोबर. 8तून 4 गेले राहिले किती 4. आता जे उत्तर येईल मित्रांनो ते खाली लिहायचं. 4 गुणाकारात 4 च्या पुढील संख्या कोणती आहे 5, भागाकारात 2. बे 1 बे, बे 2 4. 5 दुने किती होतात तर 10. म्हणजे आपले 36 च्या मागील चौथी त्रिकोणी संख्या कोणती आहे तर 10. ऑप्शन क्रमांक 1 याचे योग्य उत्तर आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 3 काय आहे मित्रांनो 120 च्या मागील चौथी त्रिकोणी संख्या कोणती. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या व व्हिडिओला लाईक देखील करून घ्या, कारण की अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करतो. आपण जीकेचे पण प्रश्न घेऊन येणार आहोत मित्रांनो, तसेच मॅथचे देखील आपण टॉपिक कव्हर करणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला फायदा होईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.